इयत्ता चौथी, विषय मराठी, पाठ चौथा, आबाळातील फरकांड्या. स्वाध्याय. प्रश्न पहिला आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. लेखकाचे चित्रकलेचे साहित्य: रंगपेटी, काळी पेन्सिल, पाण्याची वाटी, खपटे. प्रश्न दुसरा आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. लेखक कोणाची वेडीवाकडी चित्रे काढत असे? उत्तर: लेखक ज्यांचा ज्यांचा राग यायचा त्यांची वेडीवाकडी चित्रे काढत असे. आ. लेखकाचे रविवारचे मित्र कोणते? उत्तर: लेखकाचे रविवारचे मित्र रंग, पेन्सिल, रबर आणि कागद होते. प्रश्न तिसरा, 3 ते 4 वाक्यात उत्तरे लिहा. अ. शाळेला सुट्टी असली की लेखक काय करायचे? उत्तर: लेखक रंगपेटी, कागद, पेन्सिल, पाण्याची वाटी घेऊन गच्चीवर जायचे. ते वेगवेगळी चित्रे काढायचे. चित्रे रंगवण्यात त्यांना आनंद मिळायचा. आ. लेखक चंद्र सूर्याची चित्रे केव्हा काढत असत? उत्तर: हत्ती हाताशी लागला नाही तर लेखक चंद्र सूर्याची चित्रे काढायचे. चंद्र किंवा सूर्य झाडाडून येताना दाखवायचे. रस्त्यावरून जाणारी माणसेही चित्रात काढायचे. ई. आकाश रंगवताना आकाशाचे रंग कसे बदलत गेले? उत्तर: आकाश कधी धुसर तर कधी निळे सावळे झाले. कधी त्याला केशरी रंगाचा ठिळा लागला. आकाश गर्द कुंकवासारखे बदलत गेले. ई. आकाश रंगवताना आईची फटफटीती कशी होत असेल? उत्तर: आकाश रंगवताना आईच्या बोटांना रंग लागायचा. रंग तिच्या चेहऱ्यावर आणि कपड्यावरही लागायचा. त्यामुळे ती फुलपाखरासारखी दिसायची. विचार करा व सांगा. प्रश्न पहिला, रिकाम्या वेळात तुम्हाला काय करायला आवडते? उत्तर: मला रिकाम्या वेळात चित्रे काढायला आणि रंगवायला आवडते. प्रश्न दुसरा, चित्र काढताना रंग नसतील तर याबद्दल तुमचे मत सांगा. उत्तर: रंग नसतील तर चित्र फिके आणि कमी आकर्षक दिसेल. रंगामुळे चित्र सुंदर आणि जिवंत दिसते. प्रश्न तिसरा आहे, तुम्ही या पाठाला कोणते शीर्षक सुचवाल? उत्तर: मी या पाठाला रंगांचे आभाळ हे शीर्षक सुचवीन. चर्चा करूया. तुम्ही चित्र काढताना घडलेल्या गमती-जमती विषयी मित्रमैत्रिणींशी गप्पा मारा. चित्र काढताना घडलेल्या गमती-जमतीबद्दल मी मित्रमैत्रिणींशी गप्पा मारतो. चित्र रंगवताना कधी रंग सांडतो, कधी हाताला आणि कपड्यांना रंग लागतो. त्यामुळे आम्ही हसतो आणि चित्र काढण्याचा आनंद घेतो. लिहिते होऊया. झाडे बोलू लागली तर या विषयावर 6 ते 8 वाक्य लिहा. उत्तर आहे, झाडे बोलू लागली तर. झाडे बोलू लागली तर आपल्याला निसर्गाच्या अनेक गोष्टी समजतील. ती आपल्याला हवा, पाणी आणि सावलीचे महत्त्व सांगतील. झाडे तोडू नका असा संदेश देतील. पक्षी आणि प्राण्यांची काळजी घेण्यास सांगतील. आपण झाडांची काळजी घेतली तर ती आपल्याला आनंद देतील. झाडे आपल्या मित्रांसारखे आपल्याशी गप्पा मारतील. त्यामुळे माणूस आणि निसर्ग यांचे नाते अधिक घट्ट होईल. खेळूया शब्दांशी. प्रश्न पहिला आहे, विरुद्धार्थी शब्द लिहा. अ. मऊ, कडक. मित्र, शत्रू, सरळ, वाकडा. प्रश्न दुसरा, खालील कोष्टकात काही रंगांची व चित्र साहित्यांची नावे लपलेली आहेत. ती शोधा. त्यांची नावे लिहा. उत्तर असेल,
रंगांची नावे: काळा, पांढरा, जांभळा, तांबडा. चित्रसाहित्यांची नावे: कागद, बशी, पाणी, ब्रश, पेन्सिल. प्रश्न तिसरा. दिलेल्या वाक्यातील विशेषणे ओळखा. अ. सुजान मासे सर्वांना मदत करतात. सुजान. आ. आज मी तिखट भाजी खाल्ली. तिखट. ई. जंगलात हिंस्र प्राणी होते. हिंस्र. ई. राजा दयाळू होता. दयाळू. ओ. मैदानावर 18 मुले होती. 18. प्रश्न चौथा आहे. नाम व विशेषण यांच्या जोड्या जुळवा व लिहा. उत्तर. तिखट भाजी, उंच पर्वत, बोलकी बावली, गोड आंबा, कडू कारले, सुंदर फुले. प्रश्न पाचवा आहे. रिकाम्या जागी कंसातील विशेषणे लिहून वाक्ये पूर्ण करा. कंसातील विशेषणे आहेत. रंगीबिरंगी, उंच, अप्रतिम, दिसावा, उबदार. अ. रस्त्याच्या कडेला उंच माणूस उभा होता. आ. हिवाळ्यात उबदार कपडे घालतात. ई. बागेत रंगीबिरंगी फुले होती. ई. मयूरने अप्रतिम चित्र काढले. उ. आईचा 30वा वाढदिवस होता. प्रश्न 6वा आहे. प चा शब्दपंखा पूर्ण करा. तर 1. सप्तस्वरातील 5वा स्वर प. एका हाताची एकूण बोटे 5. एक रंग पिवळा. पिवळे वस्त्र पितांबर. खूप या शब्दासाठी वापरला जाणारा शब्द पुष्कळ. पावसामुळे नद्या नाल्यांना येणारा पूर. प च्या 14 खिडकीतील 7वे अक्षर पे. खालील संवाद पूर्ण करा. मी. काका तुम्ही कशाचे चित्र काढत आहात? चित्रकार. मी आकाशाचे चित्र काढत आहे. मी. तुम्ही आकाशात कोणते रंग भरणार आहात? चित्रकार. मी निळा, पांढरा आणि केशरी रंग भरणार आहे. मी. तुम्हाला चित्र काढायला आवडते का? चित्रकार. हो, मला चित्र काढायला खूप आवडते. मी. मला पण चित्र काढायला खूप आवडते.